महात्मा फुले हे समाजसेवक असूनही टाटांपेक्षा श्रीमंत होते हे तुम्हाला नक्की माहीत नसेल। फुले पुणे कमर्शियल इन कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे कार्यकारी संचालक होते। ते किती श्रीमंत होते याचं एकच उदाहरण सांगतो। 1869 साली टाटा समूहाची वार्षिक उलाढाल 20,000 रुपये होती आणि त्याच वर्षी फुले यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल 21,000 रुपये होती। इतिहास अभ्यासक हरी नरके आपल्या पुस्तकात असं लिहितात की फुले यांच्या कंपनीने कात्रज बोगदा, येरवड्याचा पूल तसेच मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत अशी मोठमोठी कामं केलेत। तसेच फुले यांची पुस्तक प्रकाशन कंपनी सुद्धा होती। अहो एवढंच काय, सोन्याचे दागिने बनवणारे साची विकण्याची एजन्सी सुद्धा फुलेंकडे होती। तसेच महात्मा फुले यांची 20 एकर शेती सुद्धा होती। पण भारी गोष्ट तर पुढे आहे, ही सगळी संपत्ती, हा सगळा पैसा फुले समाजकार्यात दान करत होते। अशा मोठ्या मनाच्या माणसाला, क्रांती सूर्याला जयंती दिनी विनम्र अभिवादन।